नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। तर आजची नवीन अपडेट अशी की मुख्यमंत्र्यांनी, सगळ्यांना माहिती असेल, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे त्यांच्या पदाचा। आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे। तर आता यांनी राजीनामा दिला तर आता लाडक्या बहिणींचं काय? लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का? काय त्याचं पुढं काय होणार आहे हे आपण जाणून घेऊयात। तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे। तर यांचा राजीनामा देण्यामुळे लोक खूप हर्ट झाले आहेत, लोकांना खूप वाईट वाटले आहे। तर त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांकडून काही त्यांच्याप्रमाणे चालू आहेत प्रक्रिया, त्यांच्याकडून प्रयत्न चालू आहेत की एकनाथ शिंदेच आम्हाला CM म्हणून पाहिजे आहेत। तर एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। की म्हणजे आता यांनी राजीनामा दिला पण आता जोपर्यंत पुढचा आपला मुख्यमंत्री ठरत नाही तोपर्यंत कोण सांभाळणार आपलं राज्य? तर एकनाथ शिंदेच हे काळजीवाहू राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर 26 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत। तर देश विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र किंवा क्रीडांगण आणि मनोरंजन क्षेत्र ह्या सगळ्यांमधले हे महत्त्वाचा टप्पा होता। तर तो आता पार पडला आहे। तर आता एकनाथ शिंदे यांनी 26 नोव्हेंबरला राजीनामा दिला। त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झालं आणि राजभवनावर जाऊन शिंदे यांनी राज्यपालाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे। तर त्यामुळे 14वी जी विधानसभा होती ती आता विसर्जित झाली आहे। आता नवीन सभा येणार आहे। तर तसेच एकनाथ शिंदे यांनी पुढील काही दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे। तर शिंदे यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही होते आणि त्याच्यासोबतच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर हेही उपस्थित होते। तर राजीनामा दिल्यानंतर हे नेते राजभवनाबाहेर पडल्यानंतर केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे आणि त्यांनी त्याच्याविषयी स्पष्ट केलं आहे की आपल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे भवनामध्ये जाऊन आणि आता काळजीवाहू म्हणून ते पुढील काही दिवस जोपर्यंत पुढचा मुख्यमंत्री ठरत नाही तोपर्यंत ते आपले मुख्यमंत्री राहणार आहेत। पण आता लोकांना काळजी लागून राहिली आहे की जे नियम काढले होते किंवा ज्या योजना काढल्या होत्या त्याचं आत्ता काय होणार? लाडक्या बहिणींचं काय होणार आहे? पुढे योजना चालू राहणार आहे का? म्हणजे जे लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत 1500 रुपये मिळत होते ते मिळतील का? असं काय होणार आहे? तरी आपण जाणून घेऊयात की लाडकी बहीण योजनेचं काय। तर यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे एकनाथ शिंदे यांनी की जी योजना काढली होती लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचे, त्यामध्ये आता त्यांनी वाढ केलीच होती, 600 रुपये वाढ केली होती आणि ते 2100 रुपये टोटल आता लाडक्या बहिणींना मग या महिन्यापासून चालू होणार होते। ते कधीही चालू होऊ शकतं, त्याबद्दलही ते अपडेट देत राहतील की कधीपासून कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी 2100 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात आले आहे हेही नाव लवकरच पुढे येणार आहेत। तर लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का बंद आता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे की आता यांनी जर राजीनामा दिला आहे पण आता याच्यानंतर लाडक्या बहीण योजनेचं काय? सगळ्या बहिणींना काळजी आहे की आता आपला भाऊ नाही आहे तर आपल्या योजनेचं काय होणार? जे आपल्याला आर्थिक मदत होत होती त्याचं काय होणार? तर महिलांना काळजी नसावी असंही त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलं होतं की लाडक्या बहिणींना ते कधीही असं हे वंचित करणार नाही आहेत, ते लाडक्या बहिणींना योजना चालूच ठेवणार आहेत। तर याबद्दल अशी माहिती होती। आता जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजना कशासाठी काढली होती की महिलांना किंवा मुलींना स्वावलंबी करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी, असंच तसंच महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य किंवा शिक्षण आणि पोषण संस्थेत सुधारणा व्हावी म्हणून यासाठी राज्याची जी योजना होती लाडकी बहीण योजना ती महत्त्वपूर्ण योजना ठरली होती आणि मग भरपूर महिलांना याचा खरंच फायदा झाला आहे, खूप आर्थिक मदत झाली आहे। ज्यांना काहीच स्वतःचं काम नाही आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदे यांनी खूप चांगली योजना काढली होती, त्याचा खूप महिलांना फायदाही झाला आहे। आणि आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात जमा होणारा हा प्रति महिना जो 1500 रुपये मिळणार होता तो तर महिलांना मिळालाच आत्तापर्यंत। म्हणजे आता 6 आणि हे महिन्याचे जे आहे तर टोटल महिलांना आत्तापर्यंत 7500 रुपये मिळाले आहे, म्हणजे योजनेचा लाभ झाला आहे महिलांना। तर ते महिलांना 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळाला होता। त्याच्यासाठी काही अटी होत्या, त्याही लोकांनी मान्य केल्या आहेत लाडक्या बहिणींनी आणि त्याच्याबद्दल फॉर्म भरले होते आणि त्याचा खूप फायदा झाला आहे। पण त्याने असंही म्हटलं होतं की जे 1500 रुपये आहे जर आपलं राज्य आलं, आपलं सरकार परत आलं तर त्याचं वाढून 2100 रुपये मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं। 6वा हप्ता प्लस डिसेंबरचे आणि जानेवारीचे पैसे सगळे एकत्रित येणार असंही ते म्हटले होते। पण आता राजीनामा दिल्यामुळे सगळ्या बहिणींना काळजी लागून राहिली आहे की आमच्या जे महिना होता, प्रति महिना होता 1500 किंवा 2100 जो ठरला आहे तो,
तर त्याचं काय होणार, तर त्याच्याबद्दलही आपले एकनाथ शिंदे सर हे बोलतील काहीतरी, त्याच्याबद्दलही ते भाष्य करणार आहेत आणि ते ठरवणार आहेत की पुढे लाडक्या बहिणींचं काय करायचं. तर ही अशी अपडेट आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी नसावी असंही ते म्हटले आहेत की मी माझ्या बहिणींना कधीही दुखावणार नाही आहे, त्यांचा लाडका भाऊ त्यांच्या नेहमी पाठीशी राहणार आहे असं त्यांचं स्पष्ट व्यक्त केलं आहे त्यांनी. तर ही अशी आजची माहिती होती. त्यांनी राजीनामा दिला असेल तरी लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर अशी ही आजची अपडेट होती, त्यामुळे महिलांना काळजी नसावी आणि पुढील सरकार आणखी अपडेट देत राहतील, एकनाथ शिंदे याच्यावर भाष्य करत राहतील लाडक्या बहिणींविषयी, ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच अपडेट येत राहील मी यूट्यूबवर माहिती टाकल्यावर. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.